तुम्ही टीव्हीला असं म्हणले की 12 बोलवतेदारांना जरांगे पाठिंबा का देत नाही. दिला नाही मी तुमच्या समोर तिथं. नाही आता द्या. दिला का नाही? दिला ना. आणि मग तुम्ही नाही कसं का म्हणजे त्यावर खोटं नाही, बोलत जाऊ नका ना. ऐका तुमच्या ना. इतके ज्येष्ठ नाही, नेते. नाही. संभ्रम होतो साहेब समजा- समाजात. नाही नाही, माझं काय म्हणणं अहो आहे. तुमच्या समोर मग तीनदा तुमचा दिला. पाठिंबा आहे ना? ऐका माझा आधी आता. हम्म. तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिला. आपण भेट झालो. महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा. पुसदला. आपण तिथं पूजा केली. तिथं आपली चर्चा झाली. त्यानंतर 12 बलवतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे, कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत. अगदी बरोबर. हे स्पष्ट बोललो मी. आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो. ऐका, असं नाही, खोटं नाही बोलायचं तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने. नाही असं नाही. तुम्ही म्हणले, मी ऐकलंय. नाही नाही, तुम्ही सारख्या मागणी करा असं माझं म्हणणं आहे. अहो पण एकदा केली का लय बारे केली का आम्ही सोबतच आहेत ना मराठी. एकदा आणि म्हणून जरांगे तरी किमान असं आहे, एकदा जर शब्द दिला ना हटत नाही. मग झालं की आपण आता. झालं गेलं नाही. तुम्ही गैरसमज पसरायला लागले नाही, ना. नाही. एकीकडून तोडगे काढायला येतात, नाही, एकीकडून नाही, गैरसमज ऐका, पसरता. म्हणजे नाही, राजकारण नाही. करायला तुम्ही असं दिसायला लागलं याचं. कुणाचं- अहो दादा, आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही? तुम्हाला मान्य आहे का ठीक आहे नाही? ना, चांगली गोष्ट आहे ना. मग. मानलं होतं. माझं- अहो पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे, खाजगीत तुम्ही बोलले असते एखादी ठीक होत. नाही, नाही. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून नाही, तो- ऐकून तर घेत जाओ. बरं. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही 12 बलुतेदारांना आरक्षण द्या. अहो मी तिथं तर म्हणलो, पण मी तुम्हाला 4 सभेचे